नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात आधी तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। महिलांचा तर हा सण एकदम असा आवडीचा असतो। त्यातल्या त्यात मस्त अशी तिळगुळाची वडी असली संक्रांतीला, ती पण अशी घरच्या पद्धतीमध्ये आणि घरीच बनवलेली, तर तिचा एक आनंद वेगळाच असतो। तर आपण आज तर तुम्हाला कळत असेल आपण काय बनवणार आहे आज। तर आपण छान अशी खुसखुशीत तिळगुळ वडी बघणार आहोत। एकदम अशी छान कमी वेळात होणारी ही वडी, खूप जास्त काय असं साहित्य लागत नाही। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, कारण व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येतील। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर मस्त खुसखुशीत तिळगुळ वडी करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलंय ते बघूया। 1 वाटी तीळ, एका वाटीचं प्रमाण ठरवा, त्यानुसार आपल्याला सर्व प्रमाण घ्यायचंय। तीळ, गुळ आणि शेंगदाण्याचं। तीळ आपण 1 वाटी, गुळ आपण 1च वाटी घेतलीये आणि अर्धी वाटी शेंगदाणे। अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ साठी गुळ मी 1 वाटी घेतलाय आणि थोडासा जास्त घेतलाय नॉर्मलचा, म्हणजे ही छोटी वाटी एवढा मोठा, ही वाटी भरून असं थोडी जास्त असेल, बस एवढा। तुम्ही कमी अधिक थोडासा होऊ शकतो, काही अडचण नाहीये। वेलची पूड घेतली आहे पाव चमचा, पाव चमचा लई कमी खायचा सोडा आणि साजूक तूप घेतलंय। साजूक तूप मला एवढं लागणार नाहीये, फक्त मी दाखवण्यासाठी एवढं घेतलंय। आणि खायचा सोडा हा खूप जास्त घेऊ नका, पाव चमचा लई कमी घ्यायचा आहे, कारण खायचा सोडा जर जास्त झाला तर आपण जो तिळवडीसाठी पाक करणार आहे तो असा फसफसून येईल वरती आणि वडी छान होणार नाही, अशी खुसखुशीत अशी चिवट होईल त्यासाठी। आणि शेंगदाणे पण तुम्ही कमी अधिक करू शकता, किंवा शेंगदाणे नाही टाकले तरी चालेल, किंवा अर्धे तीळ आणि अर्धे शेंगदाणे असं घेतलं प्रमाण तरी चालेल। तर आपण आधी तीळ आणि शेंगदाणे भाजून घेणार आहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। स्टार्टिंगला फक्त कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जेवढे खमंग असे शेंगदाणे भाजून घ्याल तेवढी तीळ वडी आपली भरपूर अशी टिकते। त्यामुळं आपण कढई गरम होतीये तोपर्यंतच फक्त गॅस फुल ठेवणार आहे। कढई गरम झाली आहे, थोडेसे डाग पडायला लागले शेंगदाण्यांना की गॅस पूर्ण कमी केलाय मी इथं। आता छान असे खमंग भाजून घेते शेंगदाणे। तर हे बघा छान असे खमंग आपण शेंगदाणे तर भाजून घेतले, काढून घेऊया। आता थंड करून आपल्याला याचे साल काढून घ्यायचे। आता आपण तीळ पण भाजून घेऊया छान। तीळ आपल्याला छान असे रंग बदलेपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे। थोडासा हलकासा लाल रंग झाला पाहिजे, खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे। आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला तीळ छान भाजून घ्यायचे। आधी सांगितल्याप्रमाणे कमी गॅसवर भाजल्यामुळं वडी छान टिकते। तर तीळ आपले छान भाजले, बघू शकता छान रंग बदललाय तीळचा, एकदम मस्त असे खमंग भाजले आणि असे चटचट उडताय छान असे, याचा अर्थ आपले तीळ भाजले छान। बघू शकता रंग पण थोडासा चेंज झालाय, खूप जास्त करपवायचे नाही, नाहीतर तिळाची वडी कडू लागू शकते। आता गॅस बंद केलाय मी इथं। आता हे पण आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। बघू शकता आवाज किती छान येतोय, हे बघा छान अशी तीळ आपले भाजून झाले। शेंगदाण्याची पूर्ण साल काढून घेतले। आता याला एकदम असं ओबड धोबड आपल्याला वाटायचंय, म्हणजे कूट असतो ना शेंगदाण्याचा, त्या पद्धतीमध्ये आपण हे वाटून घेणार आहे। खूप जास्त बारीक करू नका, एकदम अशी फाईन पावडर नाही करायची आपल्याला इथं शेंगदाण्याची। तर हे बघा या पद्धतीने असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। आता आपण चिक्कीसाठी जो पाक तयार करायचा आहे तो करून घेऊया। सर्व तयारी करून घ्यायची ही आणि मग पाक करायला घ्यायचा आहे, म्हणजे नंतर
गडबड होत नाही। आता आपण ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये चिक्कीच्या वड्या तयार करायला ठेवणार आहे त्या भांड्याला आधी आपण तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घेऊया, म्हणजे वडी छान पटकन निघेल। त्यासाठी ब्रश असेल तुमच्याकडे तर ब्रशने करा। आता आपण पाक करून घेऊया। कढई गरम करायला ठेवली आहे। आपल्याला आता इथं खूप जास्त तूप नाही टाकायचं आहे, एक अर्धासा चमचा तूप टाकायचं आहे, जेणेकरून गूळ असा चिकटून बसू नये यासाठी। आता इथं गूळ टाकून घेऊया। आता आपल्याला याचा पातळ असा पाक होईपर्यंत, म्हणजे गूळ चांगला छान असा मेल्ट होईपर्यंत याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा गूळ लगेच मेल्ट झालाय। तुमचा गूळ जर जास्त कोरडा असेल तर थोडासा चमचाभर पाणी टाकायचं, पण मी इथं काय पाण्याचा वापर केला नाहीये, असाच गूळ मेल्ट झालाय। आता पाक कसा तयार शेवटी पाक कसा तयार व्हायचा आहे किंवा कितपत तयार करायचा ते मी तुम्हाला सांगेलच। त्यासाठी एका वाटीत किंवा डिश मध्ये इथं पाणी घ्यायचंय आपल्याला थंड। आता आपल्याला पूर्ण पाक तयार होईपर्यंत 5 ते 6 मिनिट लागतीलच। हे बघा आणखीन जास्त गूळ असा छान मेल्ट झालाय आणि गूळ हा कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचा आहे, नाहीतर तो खाली असा लागू शकतो कढईला, त्यामुळं। तर 5 मिनिट तर झाले। आता बघूया आपण, चेक करूया। पाणीची वाटी घेतलेलीच आहे मी, हे बघा त्याच्यात थोडंसं आपल्याला हा पाक टाकून बघायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा इकडं, याची गोळी करून बघायची। अजून थोडासा राहिलाय आपला पाक, अजून आपण 1 ते 2 मिनिट होऊ देऊया। हे बघा असं पटकन असं तुटत नाहीये, याचा अर्थ आपला पाक व्हायचा राहिलाय। आता 1 मिनिट झालाय, आता बघूया। तर हे बघा अशी पटकन तुटते गोळी, याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे हा। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला। इथं यामध्ये आपल्याला खायचा जो सोडा आहे तो टाकून घ्यायचा आहे, मिक्स करायचा। तुम्हाला आधी पण सांगितलंय मी, खायचा सोडा खूप जास्त वापरू नका आणि पाक पण खूप जास्त शिजवायचा नाहीये, पुढे नाही जाऊ द्यायचा। इथं आपल्याला वेलची पूड पण टाकून घ्यायची, लगेच पटपट करायची आता ही प्रोसेस। तीळ टाकून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट। आता हे फटाफट आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला आता हे छान। तर आपल्याला हे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, गरम गरमच पटकन काढायचं हे। म्हणूनच आधी आपण ताटाला तूप किंवा तेल काय असेल ते ग्रीस करायचं आहे आणि एखाद्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे छान असं, तुम्हाला आता किती जाड किंवा किती पातळ हवी आहे वडी, कुठल्या शेप मध्ये हवी आहे, म्हणजे किती जाड किती पातळ, त्या शेप मध्ये आपल्याला ही थापून घ्यायची। इथं तुम्ही पोळपाटावर किंवा चॉपिंग बोर्ड वरती पण हे प्रोसेस करू शकता। मी आता अर्धा इंच अशी वडी इथं थापून घेते, म्हणजे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाडसर नाही, एकसारखी करायची। गरम असते त्यामुळं हाताला चटका बसू शकतो आणि पाण्याचा अजिबात अंश लागू द्यायचा नाहीये, नाहीतर वडी कट करून झाली की ती एकमेकाला चिपकून बसू शकते, त्यासाठी। आणि पटापट थापून घ्यायचं हे। आणि तूप टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता वडीला अशी छान चकाकी आली आहे, त्यामुळे थोडंसं तूप वापरायचं, 1 ते 1.5 चमचा लागतं फक्त तूप। तर आपल्याला हे आता गरम गरम असतानाच कट करायचं आहे, नाहीतर गार झाल्यावर हे कट होणार नाही, त्यामुळं तुम्ही सुरीच्या साहाय्याने पण हे कट करून घेऊ शकता। आता तुम्हाला कुठल्या आकारामध्ये वडी कट करायची आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथं कट करून घ्या। मी स्क्वेअर शेप मध्ये कट करणार आहे, तर आपण हे स्क्वेअर शेप मध्ये कट करून घेऊया। तर हे बघा मी कट करून घेतले, आता बघूया आपण। तर हे बघा किती छान झाली आहे
अशी अगदी खुसखुशीत झाली, अजून तर गरमच आहे। साईडचे तुम्हाला तोडून दाखवते, हे बघा किती छान अशी पटकन तुटली। थंड झाल्यावर आणखीन जास्त खुसखुशीत होती ही। हे बघा अजून गार व्हायची आहे, गार झाली नाहीये तेच किती छान अशी तुटते। तर हे बघा सर्व वड्या मी काढून घेतले आहे, मोकळ्या मोकळ्या केले आहे आणि एकदम छान अशा इझिली निघाले आहेत, पूर्ण एकदम सोप्या याच्यामध्ये। तर तुम्हाला एक वडी मी तोडून पण दाखवते। हे बघा किती छान अशी खुसखुशीत झाली आहे, अजिबात अशी चिवट वगैरे अशी काही झाली नाहीये। आता सर्व करून घेऊया। तर मस्त अशी संक्रांतीला आता अशी तिळगुळाची वडी तुम्ही करून ठेवू शकता आधीच, अगदी अशी छान खुसखुशीत झालेली तयार। खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा खूप जास्त काही अवघड नाहीये। अशी छान तिळगुळाची वडी करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची वडी पण अशी छान छान झाली का। आणि एक टिप द्यायची आहे, आधी पण सांगितलंय, फक्त तिळगुळाची जी वडी आहे तिला ओलसर असा हात लावायचा नाही, जेणेकरून ती चिपकणार नाही एकमेकांना डब्यात ठेवल्याच्या नंतर। आणि थंड झाल्याच्या नंतरच पॅक बंद डब्यामध्ये ही वडी काढून ठेवायची आहे। अजिबात गरम गरम वड्या आपल्याला डब्यामध्ये भरायच्या नाहीयेत ह्या, नाहीतर एकमेकांना अशा त्या गरम वाफेमुळं पाणी सुटून त्या एकमेकांना चिपकू शकतात। त्यासाठी ही टिप महत्वाची आहे सगळ्यात, त्यामुळेच म्हणते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघितली ना, शेवटच्या क्षणा म्हणजे व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला टिप दिलेल्या आहेत। स्किप न करता बघितलं असेल तर तुम्हाला कळत असेल आणि एकदम अशी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे। त्यामुळे रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा। रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत अशा मकर संक्रांतीला छान कुरकुरीत अशा खुसखुशीत तिळगुळ वड्या करून बघा। धन्यवाद।